आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही, हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी किती प्रयत्न केला, कुणी माईकाला लाला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर तुम्ही बघितलं असेल बहिणींनो, जी काही नवीन अपडेट येत असते ती तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी पाहायला मिळते. तर आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. आणि तुमचे जे प्रामुख्याने प्रश्न आहेत, तर पहिला तुमचा ठिकाणी प्रश्न आहे की सर या ठिकाणी आम्हाला पैसे कधी मिळणार आहे, सर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे, सर मार्चचा हप्ता कधी मिळणार आहे, केवायसीची शेवटची तारीख काय असणार आहे, केवायसी शेवटची तारीख संपल्याच्या नंतर आम्हाला मुदतवाढ मिळणार का, असे असंख्य प्रश्न बहिणींनी विचारलेले आहे. आता बहिणींनो, या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मी टॉपिकला सुरुवात करतो. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे 2 कोटी लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो अद्याप मिळालेला नाहीये. कारण बहिणींनो, बहुतेक बहिणी या ठिकाणी म्हणते की सर या ठिकाणी गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आम्हाला पैसे मिळणार आहे, फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळू शकतात, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती. आणि सूत्रांकडून सुद्धा अशी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली गेली होती. पण बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर गुढीपाडवाचा सण या ठिकाणी संपलेला आहे, तरी सुद्धा बहिणींना पैसे आलेले नाहीये. म्हणजेच हा सण संपला तरी सुद्धा बहिणींना पैसे जमा झालेले नाहीये. आता बहिणी या ठिकाणी म्हणतात की सर आता ठिकाणी सण सुद्धा गेला, आता आम्हाला पैसे कधी मिळणार, हा प्रश्न बहिणी या ठिकाणी विचारतायत की आम्हाला पैसे या ठिकाणी कधी जमा होणार, हा प्रामुख्याने बहिणी या ठिकाणी प्रश्न विचारता आहेत. आता बहिणींनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि खूप गंभीर आहे की तुम्हाला पैसे कधी मिळणार आहे. तर समजून घ्या, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. तर बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय की बहिणींनो, राज्य सरकार गुढीपाडव्याच्या म्हणजेच 19 मार्च रोजी शुभ मुहूर्तावर दोन्ही महिन्यांचे जे हप्ते ते महिलांच्या बँक खात्यामध्ये ठिकाणी जमा करू शकते, असं ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. जर असं झाले तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होतील आणि त्यांच्यासाठी ही भेटवस्तूपेक्षा कमी नसेल, अशा ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आलेली होती. तथापि प्रशासनाकडून अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रशासनाकडून म्हणजे सरकारकडून अजून ऑफिशियलरित्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये, असं ठिकाणी सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी पैसे येतील असं ठिकाणी सांगितलेलं होतं, पण तसं झालं नाही, पैसे तुम्हाला आले नाहीत. मग आता या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे की पैसे नेमके कधी मिळणार. तर लक्षात घ्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर हा मार्च महिना सुरू आहे. मार्च महिना संपायला अवघ्या या ठिकाणी 10 दिवस उरलेले आहेत. आता या 10 दिवसामध्ये काही झालं तर सरकारला कमीत कमी 1 महिन्याचा हप्ता तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजेच काही झालं तर तुम्हाला कमीत कमी 1500 रुपये पाठवावे लागणार आहे. आता हे 1500 रुपये तुम्हाला जर का द्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जी काही संपूर्ण प्रोसेस, जे काही निधी असतो तो निधी लवकरात लवकर या ठिकाणी वर्ग गेला पाहिजे आणि लवकरात लवकर तो या ठिकाणी बहिणींना मिळू शकतो. आता यासाठी जर तुम्ही बघितलं असेल तर पुढील 5 ते 6 दिवस लक्षात घ्या, पुढील 5 ते 6 दिवस, हे पुढील 5 ते 6 दिवस खूप महत्त्वाचे. ह्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला कधीही हा हप्ता जमा होऊ शकतो. अगदी बहिणींना उद्या सुद्धा तुमच्या अकाउंटवर हे पैसे येऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण कमीत कमी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तरी ह्या महिन्यात दिला गेला पाहिजे, जेणेकरून मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचा तुम्हाला हप्ता मिळू शकतो आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये मिळू शकतो, अशा ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं असेल तर जानेवारीचा जो हप्ता होता, तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला कधी मिळाला होता, फेब्रुवारीमध्ये मिळाला होता. जानेवारीचे पैसे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळाले होते. आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मिळाला पाहिजे आणि मार्चचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये मिळाला पाहिजे. म्हणजेच कमीत कमी 1 महिना या ठिकाणी उशिराने तुम्हाला पैसे मिळत आहेत. आणि जर का वेळेवर द्यायचं ठरवलं तर तुम्हाला याच महिन्यामध्ये 3000 रुपये दिले गेले पाहिजे. कारण फेब्रुवारीचे तुमचे 1500 रुपये बाकी आहेत, हे 1500 रुपये तुम्हाला दिले पाहिजे आणि मार्च महिना सुरू आहे त्याची तुम्हाला 1500 रुपये याच महिन्यामध्ये दिले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी तुमचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी सरळ सुरू होणार आहे.
नाहीतर 1 महिना उशिराने तुम्हाला हप्ता मिळत आहे. आता बघा 1500 रुपये फेब्रुवारीचे असतील, 1500 रुपये मार्चचे असतील, तर टोटल तुम्हाला 3000 रुपये याच महिन्यामध्ये दिले पाहिजे आणि याच महिन्यामध्ये फक्त 10 दिवस उरलेले आहेत. आता या 10 दिवसामध्ये पुढील जे 5 ते 6 दिवस आहे यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि जर का तुम्हाला हे पैसे ह्या येत्या 5 ते 6 दिवसामध्ये किंवा ह्या 10 दिवसामध्ये आले नाही तर हे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. पण यामुळे खूप उशीर होऊ शकतो आणि पुढील जे काही हप्ते ते पुढील हप्ते आणखी या ठिकाणी वेळेवर मिळणार नाही. म्हणजेच पुढील जे हप्ते ते आणखी या ठिकाणी पेंडिंगवर पडतील, म्हणजेच उशिराने तुम्हाला या ठिकाणी मिळतील. यामुळे काय होतंय तर लाडकी बहीण योजना जी सुरू आहे त्यामध्ये या ठिकाणी कुठे ना कुठे या ठिकाणी उशीर होत आहे असं या ठिकाणी म्हटलं जाईल. आणि उशीर जर होऊ द्यायचं नसेल तर टायमावर हे पैसे पाठवणं गरजेचं आहे. कमीत कमी 1 महिना उशिराने का होईना पण हे पैसे या ठिकाणी दिले पाहिजे. म्हणजेच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला हप्ता आता या 5 ते 6 दिवसामध्ये दिला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला हे पैसे मिळतील असं या ठिकाणी सांगता येईल. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळते. तथापि मार्च महिना अर्धा उलटून गेलाय तरी लाडकी बहीण कुटुंबांना फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही आहे. त्यामुळे त्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहेत की नेमके पैसे कधी मिळतील. आता बघा, अहवालानुसार सरकार तांत्रिक प्रक्रिया आणि बजेट वाटप अंतिम करत आहे असे वृत्त या ठिकाणी समोर आलेलं आहे. आणि सरकार एकाच वेळी 2 महिन्यांचा जो निधी आहे तो एकूण 3000 रुपये जारी करू शकतं असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि काही प्रकरणामध्ये लाभार्थ्यांना एकाच वेळी 2 महिन्याचा जो निधी आहे तो सुद्धा ठिकाणी मिळाला आहे. तुम्ही जर बघितलं असेल मागचा जो काही अनुभव आहे, मागच्या वर्षाचा जर तुम्ही अनुभव घेतला तर एकाच वेळेस 2 हप्ते तुम्हाला मिळाले. म्हणजेच 1500 करून तुम्हाला एकाच वेळेस 3000 रुपये पाठवले होते असं सुद्धा इथेच आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच बहिणींनो, ही बाब या ठिकाणी काही नवीन नाही आहे की तुम्हाला एकाच वेळेस 3000 रुपये मिळू शकतात. ही बाब काही नवीन नाही आहे, कारण मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला 3000 रुपये एकाच वेळेस या ठिकाणी पाठवलेले होते, तर यावेळेस सुद्धा तुम्हाला 3000 रुपये एकाच वेळेस येऊ शकतात. म्हणजे सांगायचं येतो असं आहे की बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकत्रित तुम्हाला 3000 रुपये याच महिन्यामध्ये मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही आहे. येत्या पुढील 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला 3000 रुपये सुद्धा मिळू शकतात. आणि जर 3000 रुपये आले नाही तर कमीत कमी 1500 रुपये तरी सरकारने पाठवलं पाहिजे, जेणेकरून बहिणींना दिलासा मिळू शकतो. कारण बहुतेक अशा बहिणी आहे की ज्या बहिणी या 1500 रुपये त्यांचं घर या ठिकाणी भागवत आहेत, काही मुलांचे शिक्षण करत आहेत, तर काही महिला या पैशांचा वेगळ्या ठिकाणी उपयोग करत आहेत. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये हे 1500 रुपये खूप महत्त्वाचे आहे. तर खरोखर जर सरकारला वाटत असेल की या पैशांमुळे महिलांना मदत होत आहे आणि आम्ही लवकरात लवकर पैसे पाठवले पाहिजे, तर लवकरात लवकर बहिणींसाठी हे पैसे येणं खूप गरजेचं आहे. म्हणून सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर पैसे जमा करणं गरजेचं आहे. नाहीतर बहिणींचे या ठिकाणी खूप हाल होणार आहेत. तर कारण बहुतेक अशा बहिणी आहे की ज्या बहिणी ह्या 1500 रुपयाचा ठिकाणी चांगला उपयोग करत आहेत, त्यांना हे पैसे खूप महत्त्वाचे आहे. त्यांचं घर ह्या पैशांवर भागतंय. त्यामुळे सरकारने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर हे पैसे पाठवले पाहिजे. कमेंट करून सांगा बरं बहिणींनो, तुम्हाला हे पैसे ठिकाणी हवेत की नाही. जर का तुम्हाला हवे असतील तर लिहून पाठवा की हो सर, हे पैसे आत्ताच आले पाहिजे असं लिहून पाठवा. आणि जर का तुमचं म्हणणं असेल की हे पैसे पुढच्या महिन्यामध्ये आले पाहिजे तर तेही तुम्ही कमेंट करून टाईप करून पाठवू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे. काही झालं तर त्या 10 दिवसामध्ये म्हणजेच पुढील 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणं गरजेचं आहे. आणि अगदी 5 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे मिळू शकतात. अगदी उद्यासुद्धा तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.